नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. यंदाची वटपौर्णिमा 21 जून 2024 रोजी आहे. हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते. वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रयमूर्ती वास्तव्य करतात असे आपल्या हिंदू धर्मात मानले जाते. त्यामुळे वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते? तर पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता सावित्रीच्या भक्ती आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. यासोबतच वटवृक्षाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही आणि दीर्घायुष्य जगेल असे वरदानही दिल्याचे मानले जाते. म्हणूनच या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि व्रताचे नाव देखील वटसावित्री आहे. तर वटसावित्री व्रताच्या दिवशी आपण कुठल्या चुका करतो की त्या चुकीमुळे आपल्याला त्या व्रताचे फळ मिळत नाही, तर त्यासाठी काय करू नये? तर वटसावित्री व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या साड्या, कपडे परिधान करू नयेत. यामुळे अशुभ परिणाम आपल्याला मिळतात. महिलांनी काळे निळे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही मिळत नाही. या दिवशी आपल्याला लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करायचा आहे. काळ्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही. तर लाल रंग हे शुभ मानलं जातं, सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं लाल आणि हिरवा रंग. त्यामुळे आपल्याला लाल आणि हिरव्या रंगाचे साडी किंवा ड्रेस घालूनच ही वटसावित्रीची पूजा करायची आहे. तर वटसावित्री व्रताच्या दिवशी आपल्याला वटवृक्षाला कुठल्याही प्रकारचे आपल्याकडून इजा पोहोचू नये याचे प्रयत्न तुम्ही जास्तीत जास्त त्या दिवशी करा. जर तुम्हाला वटवृक्षाच्या झाडाची पाने किंवा फांदी तोडायचीच असेल तर आदल्या दिवशी 1 दिवस आधी तुम्ही ती फांदी तोडून घरात आणून ठेवा पूजेसाठी. तर त्या दिवशी वटवृक्षाच्या झाडाला कुठल्याही प्रकारची तुम्ही इजा करू नका. पाने किंवा फांदी त्या झाडाची तुम्ही तोडून आणू नका. त्या वृक्षाला तुम्ही कुठल्याही प्रकारची इजा किंवा त्रास देऊ नका त्या झाडाला. तर आदल्या दिवशीच हे तुम्ही फांदी जे काही तुम्ही घरी जर करणार असाल फांदी आणून, बऱ्याच स्त्रिया घरी पण ही वटसावित्रीची पूजा करतात तर फांदी आणून ती पूजतात. तर त्यामुळे ती जर तुम्हाला तशा प्रकारची जर पूजा करायची असेल तर तुम्ही 1 दिवस आधीच झाडाची फांदी तोडून घरी आणून ठेवू शकता. आणखीन आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे वटसावित्रीच्या व्रतामध्ये? तर वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना आणि झाडाच्या खोडाभोवती कच्चे सूत गुंडाळतात. तर चुकून ही उलटी परिक्रमा होणार नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चुकूनही आपल्याकडून उलटी प्रदक्षिणा झाली नाही पाहिजे. वटसावित्रीच्या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील. आपल्या घरात वडीलधारी व्यक्ती असतातच, तर त्यांचा आशीर्वाद त्या दिवशी आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे. त्यांचं मन दुखवायचं नाही, तर त्यांना त्या दिवशी खुश ठेवायचं आहे आपल्याला. तर हे व्रत गर्भवती स्त्रीने केले तरीही काही हरकत नाही. गर्भवती स्त्रीही हे व्रत करू शकतात. जर त्यांना शक्य असेल तर ते हे व्रत करू शकतात. किंवा जर त्यांनी गरोदरपणामध्ये त्यांना जर जास्त त्रास होत असेल तर त्यांनी जर नाही केलं तरी काही हरकत नाही. ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या वर्षी पण त्या करू शकतात. तर फक्त आपला भाव आणि आपलं नमस्कार देवापाशी पोचला की देवापर्यंत आपली सेवा पोचते. तर त्यासाठी उपवास राहावं, दिवसभर काही खाऊ नये. हे काही बंधनकारकच आहे असं नाही. तर आपण भक्ती सेवा करूनही आपल्या मनातली जी इच्छा आहे ते आपण देवापर्यंत पोहोचवू शकतो. तर गर्भवती स्त्रियांनी त्यांना जमत असेल तर त्यांनी उपवास करावा किंवा त्यांनी उपवास केला नाही तरी चालेल. गर्भवती स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करू नये, फक्त वडाची पूजा करावी.
वट सावित्री व्रत कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते. म्हणून वट सावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐका. कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहू देऊ नये, ती पूर्ण करावी. हे नियम जर तुम्ही पाळून वट सावित्रीचे व्रत केला तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल, तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होईल व तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमचा संसार सुखाचा होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.